ख्यातनाम दिग्दर्शक महेश मांजरेकरांची एक विलक्षण भेट या सिनेमासृष्टीला काकस्पर्श या चित्रपटाच्या स्वरूपात लाभली. काकस्पर्शने नुकतेच तब्बल 50 यशस्वी दिवस पूर्ण केले. काकस्पर्शने अवघ्या महाराष्ट्रात 500 शोज 50 थिएटर्समध्ये नॉनस्टॉप रन घेत एक वेगळा विक्रम केला आहे. काकस्पर्श हा मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं एक वरदानच आहे. याच वर्षी सिनेमाने 100 गाठली. 3 मे 1913 दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला व एक नवं जग उभं केलं. व नेमकं त्याच मुहूर्तावर मराठी सिनेमाचा विश्वकर्मा महेश मांजरेकरांनी काकस्पर्श सारखा चित्रपट उभा केला. हे शिवधनुष्य पेलणे नक्कीच सोपे नव्हते, पण मांजरेकरांनी हे अगदी लीलया पेलले, यात कणभरही शंका नाही. जेव्हा मांजरेकरांना विचारले की नेमके याच दिवशी 4 मेला हा चित्रपट प्रदर्शित करणे हा निव्वळ योगायोग की घडवून आणलेला योगायोग, तेव्हा ते म्हणाले, तारीख ठरली 4. म्हणजे मला ध्यानीमनी पण नव्हतं की 4 तारीख 100 वर्षाची सुरुवात आहे. पण गुड, मला खूप बरं वाटलं की म्हणजे ते एक चांगला दिवस. म्हणजे कधीतरी ज्या वेळेला हिस्ट्री लिहिली जाईल की भारतीय सिनेमाच्या इतिहासात 100 वर्षाचा पहिला सिनेमा कुठला, तर तो काकस्पर्श. हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे. काहीही असो, काकस्पर्श हा सिनेमासृष्टीला लाभलेला परिसस्पर्श आहे, हेच खरे. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.